उद्धवा, उद्धवा, आता तरी सांग सारं खरं खरं. आता पुन्हा टाळू नकोस. मानवाचं सारं जीवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्यांच्याशी झुंजण्यात जावं आणि या सगळ्या संगणाला केवळ प्राक्तन्य म्हणून संपवस. हा कसला न्याय आहे रे योगेश्वरा? धिक्कार करतो मी तुझ्या प्राक्तण्याच्या योजनेचा. तू कर्माचा पुरस्कर्ता आहेस ना, मग आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिकच राहिलो रे कृष्ण. असं काय फळ दिलंस मला? मी होतो सूर्यपुत्र, मी होतो ज्येष्ठ कुंतीपुत्र पांडव, मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर. पण तरीही सततची उपेक्षा माझ्या माथ्याला का? राधेया, मानवाच्या देहात येऊन तुझ्यासारखे साऱ्या प्रश्नांचे भोग मी भोगतो आहेच ना. यातील गुणाचीही सुटका नाही रे. अरे वेड्या, तुझ्यासारखे कर्मयात्री या धरेवरच्या माणसांचे दीपस्तंभ. तुमचं जीवन हे केवळ जळण्यासाठीच. या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात. हा जीवनाचा खेद सोड, सारं कटुकता जाऊ दे लयाला. कर्णा, उदार मनाने क्षमा कर सर्वांना. मलाही खूप अन्यायानं वागलो रे मी तुझ्याशी. तूच होतास या जगातला सर्वश्रेष्ठ महारथी. माधवा, अमृताच्या सरी बरसल्या. अरे काय करू मी या क्षणांचं? सगळं अमंगल धुवून जाते रे माधवा. कौतिया, मला क्षमा करशील? नको गोविंदा, माझी अशी क्षमा मागू नकोस. माझे सारे भोग मलाच भोगून संपवतेत. आणि आता कसले रे कटुता? या विश्वाचा करता माझा पिता साक्षात भास्कर मला न्यायला आलेला आहे. कृष्ण, मी प्रस्थान करतोय.